पक्षाने जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत. आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळे तिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे. आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये पदवीधर जागा आमची आहे. आता ही जागा गेल्या 4 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे. गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती. अरुणांना लाड, त्याच्यानंतर अरुणांना लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळे ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षात. त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीला. त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे. शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला द्यायचे ठरवतील, पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे. भाजपमध्ये प्रवेश ठीक आहे ना, आता त्यांनी कुठल्या प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे. परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे. वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेते मंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भया माने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे. 1 वर्ष आधीच कुठेतरी महायुतीमध्ये या उमेदवारी चांगलं हे बघा, चांगलं असं म्हणता येत नाही. मागणी करणं हे काय चांगलं आहे? मागणी करणं, योग्य क्लेम करणं, आपली बाजू मिरिटनं समजावून सांगणं, त्याला चांगलं कसं म्हणतात? विजय होणार. अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ, त्याला काय पालकमंत्र्यांनी आणि शहराच्या आमदारांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जवळपास बैठक घेतली. अक्षरशः जबाबदारी त्यांनी अक्षरशः देखील व्यक्त केली आणि अधिकारी ऐकत नाही संदेश गेलेला आहे. मी काय त्या काल बैठकीला नव्हतो, मी काय त्याची माहिती घेतलेली नाही. म्हणजे आपण शासनात आहोत, तर अधिकारी चांगलं वागत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला. पण वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रम नाराजी जरी व्यक्त केली तरी शेवटी शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात. मला वाटतं या पद्धतीनंच काम होण्याची आवश्यकता आहे. मी माहिती घेऊ. तुला प्रशासक राज आहे महापालिकेवर आणि ज्या पद्धतीने रस्त्याचा असेल, पाण्याचा प्रश्न अधिकारी काम करतायत असं चित्र दिसतंय का तुम्हाला? त्यामध्ये सत्यांश आहेत, त्याशिवाय आमचे युतीचे लोक बोलणार नाही. पण ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे. मी ते सांगितलं, अशा अधिकाऱ्यांना तात्काळ कडक कारवाई करण्याची आवश्यकता